त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, शेवटची मुहूर्त आहे आणि आज आम्ही महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे नंदुभाऊ महाजन याचा उमेदवार अर्ज तर थोड्याच वेळामध्ये आम्ही भरायला चाललेलो आहोत. सर्व जिल्हाभरातून मतदार जे आहेत, विशेष करून नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत, सगळे आमदार आहेत, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान जर पाहिलं तर 630 आहे, त्यापैकी जो 500च्या वर मतदान, 525च्या वर मतदान हे आमचंच आहे, महायुतीचं या ठिकाणी आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. फक्त आम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये सर्वाधिक मताने जळगावची जागा कशी निवडून येईल यासाठी आम्हाला आता प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आमचा आता प्रयत्न चाललेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला नंदू महाजन हे बहुमताने, मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येतील. जळगावच्या जागेसाठी शिवसेनेने मोठा आग्रह धरलेला होता. शिवसेनेचा आग्रह या ठिकाणी मला असं वाटतं की आग्रह सगळीकडे सगळ्यांचा होता. आपण दररोज तुम्हीच दाखवत होता 17च्या 17 ठिकाणी. मग शिवसेना मागत होती, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही मागत होती, अजितदादा गटाची आम्ही मागत होतो, पण शेवटी तडजोड झाली. हे शेवटपर्यंत बोलण्यास सुरूच असतात, आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो आहोत. पण शेवटी वाटाघाटी झाल्या, अतिशय यशस्वी झाल्या, समन्वयाने झालेल्या आहेत आणि त्यामुळे 4 जागा एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या गटाला दिल्यात, 2 जागा सुमित्राताई पवार आहेत त्यांच्या गटाला दिलेल्या आहेत आणि 11 जागा आम्ही घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या विषयावर पडदा पडलेला आहे, पण आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे या जागा आता निवडून आणू. विरोधकांना खातं सुद्धा उघडता येणार नाही. 17 पैकी एकही जागा त्यांना, जी परिस्थिती त्यांची महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली, विधानसभेत झाली, तीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षाही वाईट परिस्थिती त्यांची या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी आहेत, कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज भरलेले आहेत, अजून अर्ज भरले सुरूच आहेत. आता एबी फॉर्म नाही मिळाला तर त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांनी भाजप लिहिलं आहे ते. जे अपक्ष राहतील त्यानंतर आम्ही त्यांना सांगू, त्यांची मनधरणी करू, ते माघार घेतील. महायुतीमध्ये कुठेही दरार पडणार नाही, महायुतीमध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ. आणि मी सांगतो की आम्ही सगळे 100% निकाल 17च्या 17 जागा या महायुतीला निवडून आणू.